हा, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर त्याचं कन्व्हर्जन कशात करायचंय, ऍमीटर मध्ये करायचंय. ठीक आहे. मग एमसीजी काय मेजर करतो, हा स्मॉल करंट, बरोबर. आणि ऍमीटर जो आहे तो काय मेजर करतो, लार्ज करंट मेजर करतो, बरोबर. मग आपल्याला काय करायचंय की याची कॅपॅसिटी इन्क्रीज करावी लागेल. तो जो मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर त्याची कॅपॅसिटी तुम्हाला काय करायला लागणार आहे, इन्क्रीज करावी लागणार आहे. जर करंटची व्हॅल्यू इन्क्रीज करायची आहे तर रेझिस्टन्स काय करायला लागेल, कमी करायला लागेल ना. करंटची कॅपॅसिटी काय झाली पाहिजे, इन्क्रीज झाली पाहिजे, तर रेझिस्टन्स काय करावं लागेल, कमी करावं लागेल. ठीक आहे. रेझिस्टन्स कधी कमी होतो बरं, सिरीज मध्ये कमी होतो की पॅरलल मध्ये कमी होतो, पॅरलल मध्ये कमी होतो. याचा अर्थ तुम्हाला त्या गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये एक रेझिस्टन्स कनेक्ट करावा लागेल, जो काय करेल त्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू कमी करेल आणि करंटची व्हॅल्यू वाढवेल. समजलंय काय केलंय. ठीक आहे. तर त्याच्यात पहा, टेक्स्टबुक मध्ये पहा, टू कन्वर्ट द एमसीजी इनटू ऍमीटर, एमसीजी ला ऍमीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागतं, द मॉडिफिकेशन्स नेसेसरी आर इट्स इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज टू डिझायर्ड हायर व्हॅल्यू. इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. दुसरं, इट्स इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मस्ट बी डिक्रीज, रेझिस्टन्स काय करायला लागेल, डिक्रीज करायला लागेल. यस टेक्स्टबुक मध्ये बघ, रेझिस्टन्स काय करायला लागेल, डिक्रीज करायला लागेल. ठीक आहे. आणि कसा कनेक्ट करायला लागेल, त्याला पॅरलल कनेक्ट करायला लागेल. सिरीज मध्ये कराल का, नाही, सिरीज मध्ये रेझिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज होते, पॅरलल मध्ये डिक्रीज होते. मग तो काय करायला लागेल, सिरीज मध्ये कनेक्ट करायला लागेल, सॉरी पॅरलल मध्ये कनेक्ट करायला लागेल. आणि तोच पॅरलल मध्ये कनेक्ट केलेली जो रेझिस्टन्स असतो त्याला आपण काय म्हणतो, शंट, बरोबर. काय करायला लागतं, शंट जोडावा लागतो. त्यानंतर केअर मस्ट बी टेकन टू प्रोटेक्ट इट फ्रॉम पॉसिबल डॅमेजेस ड्यू टू द पासेज ऑफ एक्सेस इलेक्ट्रिक करंट. मॉडिफिकेशन 2 केले आणि थर्ड काय काळजी घ्यायची का, तर गॅल्व्हनोमीटरची एकतर काय कमी आहे, त्याची आधीच कॅपॅसिटी कमी आहे, त्याला तुम्ही इन्क्रीज करताय तर ती हळूहळू इन्क्रीज करायला लागेल. तुम्ही खूप जास्त रेझिस्टन्स पॅरलल मध्ये जोडून हे नाही करू शकत. रेझिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला करायची आहे डिक्रीज, पण एवढीही नाही की त्यातून खूप जास्त करंट फ्लो होईल आणि सर्किट अख्खा डॅमेज होईल. ठीक आहे. तर काय करायचंय आता आपल्याला, हा सपोज गॅल्व्हनोमीटर आहे. ठीक आहे. गॅल्व्हनोमीटरच्या कसं कनेक्ट करायचंय, हे पॅरलली एक शंट जोडायचा आहे. काय जोडायचं आहे, शंट जोडायचं आहे. मॉडिफिकेशन्स कळालेत का, काय केलेत मॉडिफिकेशन्स. ठीक. तर अमाऊंट ऑफ करंट जर येत असेल आय, टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, हा आय अमाऊंट ऑफ करंट आहे, त्यातला आयजी अमाऊंट ऑफ करंट इथून जातोय आणि आय एस अमाऊंट ऑफ करंट या शंट मधून जातोय, बरोबर. आयजी अमाऊंट ऑफ कुठून जातोय, गॅल्व्हनोमीटर मधून, आणि आय एस कुठून जातोय, शंट म्हणून जातोय. आता शंटची इफेक्टिव्ह व्हॅल्यू काय असली पाहिजे ते शोधायचंय. सपोज की शंट किती असला पाहिजे, किती रेझिस्टन्स तुम्ही जोडू शकता, तर शंटची व्हॅल्यू वाढायची. ठीक आहे. आता इथे ह्या 2 पॉइंट्स मधला पोटेन्शियल डिफरन्स तर काय राहणार आहे, सेम राहणार आहे ना, बरोबर. पोटेन्शियल डिफरन्स या 2 पॉइंट मधला जर पॅरलल असेल, पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, सेम असतो, बरोबर. म्हणजे ह्या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, सेम. ठीक आहे. मग याला असं लिहिलं चालेल का, पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय, आय आर. इथला जो करंट आहे तो काय, आय जी, रेझिस्टन्स काय, जी, बरोबर. म्हणजे इथला पोटेन्शियल डिफरन्स हा झाला आय जी इंटू जी. इथला पोटेन्शियल डिफरन्स काय होईल, आय एस एस. करेक्ट आहे हे समजलंय का, आय एस एस हे समजलंय का, नक्की समजलंय. पोटेन्शियल डिफरन्स या 2 पॉइंट मधला काय येतो, सेम येतो. ठीक आहे. या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे, आय आर. म्हणून इथला करंट इंटू इथला रेझिस्टन्स, इथला करंट इंटू इथला रेझिस्टन्स, तो काय येणार आहे, इक्वल येतो. ठीक आहे. काय शोधायचंय आपल्याला, शंट शोधायचा आहे. आय एस इकडे घ्या, म्हणजे आय जी जी अपॉन आय एस इज इक्वल टू काय येईल, एस. ठीक आहे. सपोज आपल्याला इथून पास होणारा करंट माहित नाहीये, पण टोटल करंट तर माहितीये किती आहे. मग याला काय करू शकता तुम्ही, आय मायनस आय जी लिहू शकतो. याला काय लिहू शकतो, आय मायनस आय जी. समजलं का, आय मायनस आय जी का लिहिलं, गॅल्व्हनोमीटरचा करंट कोण मेजर करेल, गॅल्व्हनोमीटर स्वतः मेजर करेल. आपण जो करंट पास करतोय तो आपल्याला माहितीये ना, म्हणून त्यातून आय जी मायनस केला तो काय येणार आहे, शंट मधून पास होणारा करंट येणार आहे. मग आय जी जी अपॉन आय मायनस आय जी इज इक्वल टू काय येणार आहे, शंट. म्हणजे शंट किती जोडाल हे याच्यावरून डिसाइड केलं. समजलंय हे, नक्की समजलंय, काय डाऊट याच्यात, शंट किती जोडाल हे याच्यावरून डिसाइड केलं. फायनल. ठीक आहे. फायनल फॉर्म्युला. त्यानंतर
जर IS अपॉन I चा रेशो फाइंड करायचा आहे, कशाचा रेशो? IS म्हणजे काय? शंट मधला करंट, आणि I म्हणजे काय? करंट थ्रू, म्हणजे करंट जो अख्खा पास होतोय टोटल करंट तो. ठीक आहे, काय फाइंड करायचंय तुम्हाला? सपोज शंट मधून पास होणारा करंट अपॉन हीच कंडिशन लिहिली, IgG इज इक्वल टू ISS. रेशो कोणाचा फाइंड करायचा आहे? IS अपॉन I. म्हणजे अख्ख्या इक्वेशन मध्ये IS आणि I असले पाहिजे. मग याच्या जागी IG च्या जागी असं लिहिलं चालेल का? I मायनस IS इंटू G इज इक्वल टू ISS. करेक्ट आहे? ठीक आहे, हा G मल्टिप्लाय करा, म्हणजे IG मायनस ISG इज इक्वल टू काय येणार आहे? ISS. ठीक आहे, ही टर्म इकडे शिफ्ट करा, म्हणजे IS कॉमन घेता येईल, म्हणजे IG इज इक्वल टू काय येईल? ISS प्लस ISG. बरोबर, IS कॉमन घ्या, काय येईल? S प्लस G. इथे काय आलंय? I इंटू G. ठीक आहे, रेशो कोणाचा शोधायचा आहे? IS अपॉन I शोधायचा आहे, म्हणजे हा I इकडे आला पाहिजे आणि ही टर्म जी आहे ती तिकडे आली पाहिजे. बरोबर, म्हणजे काय होईल? G अपॉन S प्लस G इज इक्वल टू IS अपॉन I. हा आला इफेक्टिव्ह रेशो ऑफ शंट करंट आणि टोटल करंट यांचा. समजलंय? हे नक्की समजलंय? काय डाऊट याच्यात? ठीक आहे, शंट कसा काढायचा कळालं का? शंट कसं काढणार? IgG अपॉन I मायनस IG केला तो येतो शंट. ठीक आहे, त्या शंट करंट आणि टोटल करंटचा रेशो हा काय येणार? G अपॉन S प्लस G. समजलंय? ठीक, घ्या.